गृहमंत्री कमजोर, त्यांना काम करू दिलं जात नाही. शिवसैनिकांकडून द हॅबिटॅट स्टुडिओच्या तोडफोडीनंतर संजय राऊतांचे विधान आहे. स्टुडिओची तोडफोड करण्याची काय गरज, असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय. तर शिंदे उपमुख्यमंत्री याचं भान कुणाल कामरानं राखायला हवं होतं, असं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी म्हटलंय. स्टुडिओ फोडून धमक्या देण्याची काय गरज आहे? 50-60 लोक जातात, हातामध्ये लाठ्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे ते हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं. या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं. त्यांना झेपत नाही, गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही. त्यांनी भान ठेवायला हवं होतं की सन्माननीय शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आज ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. याचं भान हे कुणाल त्या व्यक्तीने ठेवायला हवं होतं. भडकाऊ भाषणं करून किंवा भडकाऊ असे व्हिडिओ व्हायरल करून जर का अशा पद्धतीने अपमानास्पद जर का कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतील किंवा वक्तव्य केली जात असतील तर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे. परंतु अर्थातच जे काय तोडफोड झालेली आहे त्याचं समर्थन का मी करणार नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत. मला असं वाटतंय की सध्या जे दिशा साहेबांचा केस चालू आहे त्यांना वेगळं वळण कसं लागता येईल याच्यासाठी मला वाटतं की हे लोकांनीच बोलवता यांना बोलण्याची स्क्रिप्ट लिहून दिली असेल. कोणाचा तरी हात आहे? नाही, हात तर आहेच, त्यात काही वाद नाही. बघा, 3 जानेवारीला त्या अनधिकृत स्टुडिओमध्ये त्याचं चित्रीकरण केलं जातं, ते गाणं बनवलं जातं आणि 3 जानेवारी नंतर आज जवळजवळ एक 70-72 दिवसानंतर जर तो जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओतून हे गाणं लीक केलं जात असेल किंवा बाहेर टाकलं जात असेल तर यामध्ये काहीतरी राजकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या गोष्टीनं पोलिसांना मी सांगितलंय की ह्या 70-75 दिवसाच्या कालावधीमध्ये ते गाणं का बाहेर आलं नाही आणि 3 जानेवारी नंतर अचानक कालच ते गाणं कसं काही बाहेर आलं याची सुद्धा खोलपणे जाऊन तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे. मग आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल जी व्यंगचित्र किंवा सोशल मीडियावर जे येत असतं ते पाहिलंय तुम्ही. रोज मारामाऱ्या करायला लागतील आम्हाला, मग रोज करावे लागतील. इतक्या घाणेरड्या पद्धती आम्ही म्हणतो काय तुम्ही केलं, आम्हाला माहिती आहे तुम्हीच करत. तुमचा सोशल मीडिया करत असतो, भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडिया करत असतो, इतका घाणेरड्या पातळीवर करत असतो, वैयक्तिक अगदी चारित्र्य हनन करण्यापर्यंत करत असतो. आम्ही नाही म्हणालो असं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, म्हणा काय म्हणायचं ते. त्यांनी फरक नाही पडत, लोकांना कळतं बरं का. प्रकाश आणि अंधारही कळतो, सत्य आणि असत्यही कळतं.